पण झालेल्या आहेत त्या 5. यावेळेस आडव्या बॅटने मारलाय आणि पाठवलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातो सीमा रेषा पार येतो तो. साहेब प्रेमी चषक 2025 षटकार. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सादिक सर सामना करतील उमेश. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आणि ते विकेट क्रमांक 1 बघितलं तर कुठेतरी नक्कीच बॅटची वरची कडा घेतली आणि पाठीमागे असलम यांनी कोणतीही चूक केलेली नाहीये. धक्का क्रमांक 1 पाहायला मिळतोय संघाला. बघितलं तर उत्कृष्ट फटकेबाजी करत होते उमेश, परंतु थोडीशी निराश होऊन पाठीमागे परतताना आपण पाहतोय. कालच्या दिवसात अगदी उत्कृष्ट फटकेबाजी राहिली होती. यावेळेस नक्कीच गोलंदाजाचं कमबॅक म्हणावं लागेल. आता न्यू बॅटर आपण पाहतोय अक्षय, आयकॉन खेळाडू. पूर्ण या खेळाडूला देखील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आयकॉन म्हणून ज्यांची वर्णी लागते ते खेळाडू आपण मैदानात पाहतोय. गोलंदाजीसाठी पाहतोय आपण पुन्हा एकदा येतात ते सादिक सर. आतापर्यंत जर या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर एक वाईड आणि त्यानंतर एक षटकार आणि आता विकेट पाहायला मिळाली. बघितलं तर धावफलकावरती आपण धावा पाहतोय त्या 11. अगदी उत्कृष्ट चेंडू टाकला होता फलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती नक्कीच सन्मान दिलाय. बघितलं तर चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाने देखील सन्मान दिलेला आहे. क्रिकेटमध्ये खराब चेंडूवरती मोठी फटकेबाजी आणि चांगल्या चेंडूला सन्मान, हेच क्रिकेटचं सूत्र आपल्याला पाहायला मिळतं. पुढील चेंडू सादिक सर यांचा सामना करतील आयकॉन खेळाडू अक्षय. यावेळेस देखील बॅटची कडा घेऊन पाठीमागे स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करत होता. मी देती एकच धाव. पुढील चेंडू स्ट्रायकवर आपण पाहतोय किरण. गोलंदाजीसाठी सादिक सर. यावेळेस फील्डला खेळून काढलेला सरळ तिथे संदीप जरूर तैनात. बघितलं तर येतोय तो डॉट चेंडू आणि षटक संपलेला आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 12. एक बाद. समोर जर बघितलं तर खरसुंडी संघाकडून आयकॉनच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात ते संदीप पवार आणि घरनिके बेरगडवाडी या संघाकडून आयकॉनच्या भूमिकेत पाहायला मिळतात अक्षय भोसले. एक मोठं नाव, चांगल्या पद्धतीचा बॅटल आपल्याला बघायला मिळणार आहे या सामन्यामध्ये. पाहिलं तर सामना असेल तो 6 षटकांचा, त्यामुळे नक्कीच चांगल्या पद्धतीचा हा सामना पाहायला मिळणार आहे. यानंतर देखील आपल्याला षटक घेऊन येतोय तो वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय ते संदीप. सामना करतील अक्षय. आयकॉन विरुद्ध आयकॉन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट संदीप. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तेच तर्रार चेंडू येतोय तो डॉट.
यावेळेस उडवलाय आणि पाठवला डीप मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जातो सीमा रेषा पार. येतोय तो खणखणीत षटकार. पहिला षटकार. बघितलं तर पहिला चेंडू उत्कृष्ट पद्धतीने टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कुठेतरी हल्ला चढवलाय. उत्कृष्ट पहिला चेंडू टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती हल्ला चढवला आणि बघितलं तर मोठा फटका खेळण्यात यश प्राप्त झालेला आहे. पुढील चेंडू. यावेळेस पॅडलनवर टाकलेला हा चेंडू अलॉंग दी कार्पेट डीप मिड विकेटला नक्कीच आपल्याला भावसो पाहायला मिळत आहे. तोपर्यंत धावा मिळतील त्या आरामात 2. आता विचार केला तर धावपलकावरती आपण धावा पाहतोय 20. चांगल्या पद्धतीची सुरुवात पाहायला मिळतं. एक धक्का जरूर लागलाय. यावेळेस देखील यॉर्कर पद्धतीचा चेंडू थोडासा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु येतोय तो निर्धाव चेंडू. यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु कनेक्शन होत नाहीये. येतोय तो पुन्हा एकदा डॉट चेंडू. आता बघितलं तर या षटकाचा विचार केला तर पहिला चेंडू डॉट टाकला होता, त्यानंतर एक षटकार आणि त्यानंतर दुहेरी धाव मिळवण्यात यश आलं. त्यानंतर लगातारचे 2 चेंडू डॉट आलेले आहेत. बघूया पुढील चेंडू. यावेळेस उडवलाय आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी येतोय तो साहेब प्रेमी चषक 2025 चा हा षटकार. बघितलं तर धावसंख्या झालेली आहे ती 26. गोलंदाजीसाठी पाहतोय आपण पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं, संघाचं तिसरं षटक घेऊन येतात. धाव संख्या झाली आहे 26. 1 बाद 26. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तिसरं षटक घेऊन येत आहेत ते संघाचं तिसरं, वैयक्तिक दुसरं सादिक. बघूया स्ट्राईकवर आपण पाहतोय किरण. आता बघितलं तर अक्षय यांच्या बॅटमधून नक्कीच 2 मोठे हवाई फायर आपल्याला पाहायला मिळालेत. क्षमता आहे. मोठ्या स्पर्धा खेळण्यासाठी जाणला जाणारा हा खेळाडू आपण पाहतोय मैदानामध्ये. बघितलं तर किरणला देखील साथ द्यावी लागेल अक्षय यांना, कारण पार्टनरशिप फार महत्त्वपूर्ण असणार आहे क्रिकेटमध्ये. यावेळेस येते ती विकेट. धक्का क्रमांक 2. न्यू बॅटर पाहतोय आपण नयन. आता बघितले तर थांबून खेळावं लागेल. प्रत्येक वेळेस मोठे फटके येणार नाहीत, क्रिकेट आहे. कारण बघितलं तर सेमी क्रमांक 1 आहे, त्यामुळे नक्कीच प्रेशर गेम असणार आहे. त्यामुळे कोणतीही चूक महागात ठरू शकते, कारण आत्तापर्यंत इथपर्यंत प्रवास बघितला तर चांगल्या पद्धतीचा राहिला आहे. थांबून खेळावं लागेल, खराब चेंडूची वाट पाहावी लागेल, चांगल्या चेंडूला सन्मान द्यावा लागेल. बघितलं तर पुढील चेंडू घेऊन येतील ते सादिक सर. सामना करतील नयन. यावेळेस आल्या उडवलाय
काऊ कॉर्नर रिझनच्या डोक्यावरून फेकून दिलाय. 6 धावांसाठी येतोय तो हवाई फायर. 6 धावांसाठी षटकार. आता बघितलं तर उत्कृष्ट फटकेबाजी मैदानात पाहायला मिळतोय. यावेळेस उत्कृष्ट चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजाचं नक्कीच कमबॅक म्हणावं लागेल. एक मोठा फटका खेळला त्यानंतर येतोय तो डॉट चेंडू. बघितलं तर उत्कृष्ट फटकेबाजी पाहायला मिळतोय आपल्याला दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. नॉन स्ट्राईकवर आपण पाहतोय आयकॉन खेळाडू अक्षय आणि स्ट्राईकवर बघितलं तर नयन. या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट आपल्याला बघायला मिळाली. त्यानंतर एक षटकार आणि येतोय तो डॉट चेंडू. त्यानंतर पुढील चेंडू. यावेळेस देखील मारलेला हा फटका सर लॉंग ऑनच्या हातामध्ये येते ती विकेट. मोठी विकेट. बघितलं तर तिथे झेल पकडणारे खेळाडू बघितलं तर संदीप आयकॉन खेळाडू. या अगोदर पाहिलं तर थोडासा चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकला आणि जरूर विकेट मिळवली. सादिक सर यांनी थोडीशी लेंथ खेचली आणि नक्कीच फलंदाजाला हवं तसं एलिव्हेशन मिळालेलं नाही आहे आणि येथे ती विकेट बघितलं आपण. आता बघूया न्यू बॅटर आपण पाहतो SP. अगदी बघितलं तर आयकॉन खेळाडू मैदानादरम्यान पाय रोवून खेळतायत परंतु साथ कोणीही देताना आपण बघत नाही आहे. आता बघूया कशा पद्धतीची फटकेबाजी केली जाते फलंदाजांच्या माध्यमातून. स्ट्राईकवर तर आपण पाहतोय SP. आत्तापर्यंत चांगलं षटक म्हणावं लागेल. एक मोठा फटका जरूर आला या षटकामध्ये. त्यानंतर 2 विकेट्स देखील मिळवण्यात यश प्राप्त झालेलं आहे. यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु येतोय तो डॉट चेंडू. येणारा शेवटचा चेंडू या षटकातील आपण पाहणार आहोत. आतापर्यंत चांगलं षटक म्हणावं लागेल. एक मोठा फटका जरूर आलाय. 2 विकेट देखील या षटकामध्ये आपण पाहिल्यात. आता स्ट्राईकवर आपण पाहतोय पुन्हा एकदा SP. धावफलकावरती जर धावा पाहिल्या तर 32. महत्वपूर्ण सामना. यावेळेस उडवलाय आणि पाठवलाय ते लॉंगच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. येतोय तो षटकार. उत्कृष्ट फटका पाहायला मिळाला. बघितलं तर पुरेपूर धाव संख्या आपण पाहतोय धावफलकावरती त्या 38. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 38. 3 बाद 38. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बघितलं तर नक्कीच उत्कृष्ट सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. क्षमता आहे. सेमी क्रमांक 1 चा थरार आपण पाहतोय. बघितलं तर प्रेक्षकांची थोडीशी गर्दी आपल्याला कमी पाहायला मिळते परंतु दुपारनंतर प्रेक्षक नक्कीच येईल. फायनलला जास्त गर्दी राहील असं वाटतंय परंतु इथून पुढे प्रत्येक सामना फायनल सारखाच असणार आहे. पाहतोय आपण साई प्रेमी चषक 2025. वैयक्तिक बघितलं तर दुसरा संघाचं 4थं षटक घेऊन येतोय तो संदीप पवार सँडी. सामना करतील अक्षय. आयकॉन विरुद्ध आयकॉन. बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय मैदानात. फील्डमध्ये आपल्याला थोडेसे जजेस बघायला जरूर मिळत आहेत. बघितलं तर डीप स्क्वेअर लेग त्यानंतर डीप मिड विकेट काऊ कॉर्नर रिजनमध्ये खेळाडू पाहायला मिळतोय. त्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ फील्ड आपल्याला बघायला मिळतंय. यावेळेस उडवलाय पाठवलाय तो लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. येतोय तो
घणाघाती प्रहार, षटकार तिकडे दूरच्या रानात आणि कुसळाच्या रानात. अक्षय ऑन अ फायर. बघितलं तर नक्कीच सांगतोय मी इतक्या दूरवरून का आलोय. मोठी फटकेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय. अक्षय ऑन फायर. पुढील चेंडू. यावेळेस देखील उडालाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून तिकडे दूरच्या रानात आणि मोगनाच्या रानात येतोय तो षटकार. आता बघितलं तर फक्त आणि फक्त षटकारामध्ये डील करतायत, कारण आयकॉनचा काय रोल असतो तर हा बघा. आता आयकॉनवर आयकॉन तुटून पडलेत. नक्कीच समोर पाहिलं तरी देखील अनुभवी आयकॉन आहे. मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा त्यांच्याकडे देखील अनुभव आहे. आणि बघितलं तर 50 धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय. अर्धशतक बनलं गेलंय. यावेळेस देखील उडवलाय आणि क्षेत्ररक्षक फक्त दर्शक बनून राहतील. चेंडू येतोय, जातोय तो सीमा रेषा पार येतोय तो. पंचांच्या अनोख्या शैलीमध्ये आम्हाला कळवलं जातं की षटकार, फ्लॅट षटकार. उत्कृष्ट फटकेबाजी पाहायला मिळतोय अक्षय यांच्या बॅटमधून. आतापर्यंत पाहिलं तर यावेळेस देखील उडवलाय. काय जातोय पाहूया. गेलाय तो षटकार. डाऊन ग्राउंड मारलेला हा फटका. उंच असा घणाघाती प्रहार येतोय तो षटकार. बघितलं तर लगातारचे 4 षटकार लगावले गेलेत. उत्कृष्ट फटकेबाजी बघायला मिळतं. आयकॉनवर हल्ला चढवलाय खरसुंडीच्या. मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे या खेळाडूकडे आणि त्याच शक्ती प्रदर्शन दाखवलंय. जरा 6 चेंडूवरती 6 षटकार मारले तर शिवाजी दादा यांच्याकडून 500 रुपये आहेत. बघा आता बक्षिसांची बोली लागायला सुरुवात झाली बरं का. यावेळेस देखील हवं तसं करेक्शन होत नव्हतं. रेपर केलेला आहे.
विकेट, फलंदाज बाद. एक मोठी विकेट म्हणावी लागेल, परंतु उत्कृष्ट फटकेबाजी पाहायला मिळाली त्यांच्या बॅटमधून. बघितलं तर न्यू बॅटर आपण पाहतोय रोहित. विचार केला तर धावपलकावरती धावा झालेल्या आहेत त्या 62. बासष्ट 62 धावपलकावरती आपण धावा पाहतोय. पुढील चेंडू संदीप पवार यांचा, सामना करतील रोहित. पाहूया या चेंडूवरती कोणता फटका खेळला जातोय. यावेळेस कव्हरच्या दिशेने टोलवलेला फटका तिथे डीपला. नक्कीच बळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाव मिळते ती 1 षटकाची समाप्ती. बघितलं तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 63. उर्वरित 2 षटकाचा खेळ अद्याप मैदानामध्ये शिल्लक आहे. येणारे असतील 12 चेंडू. बघितलं तर या षटकामध्ये नक्कीच 4 षटकार जरूर आले, परंतु एक विकेट देखील त्यानंतर प्राप्त करण्यात संदीप पवार यांना यश प्राप्त झालं. अगदी पाहिलं तर अक्षय यांनी 12 चेंडूमध्ये तब्बल 39 धावांची वादळी खेळी केली. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय बाळा. वैयक्तिक पहिलं संघाचं 5वं षटक घेऊन येतोय तो बाळा. यावेळेस उडवलाय आणि सरळ विकेट येते. बळीच्या हातामध्ये तो चेंडू जाऊन थांबला आणि धक्का लागतोय घरणिकी बेरगळवाडी संघाला. न्यू बॅटर पाहतोय आपण अभिनव. स्ट्राईक वरती आपण पाहतोय डावखुरा फलंदाज अभिनव. नॉन स्ट्राईकला पाहिलं तर SP यांनी देखील एक गगनचुंबी षटकार मारला होता. गोलंदाजीसाठी पाहतोय पुन्हा एकदा आपण बाळा. यावेळेस बघितलं तर 1 बाउन्स पंच आम्हाला कळवतायत. एक यावेळी देखील डॉट चेंडू आलाय. पुढील चेंडू घेऊन बाळा सामना करतील अभिनव. यावेळेस येते ती विकेट. न्यू बॅटर आपण पाहतोय आकाश. बघितलं तर अक्षय बाद झाल्यानंतर थोडीशी कुठे तर फलंदाजी नक्कीच कोल्हापूर होताना आपण पाहतोय.
पुढील चेंडू घेऊन येतील ते बाळा. सामना करेल आकाश. नॉन स्ट्राईकला पाहिलं तर SP आहेत. सेमी क्रमांक 1चा आपण थरार पाहतोय. यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु येतोय तो डॉट चेंडू. आतापर्यंत बघितलं तर डॉट चेंडू आलेला आहे. आता बघितलं तर डॉटची देखील संख्या कुठेतरी वाढत चाललेली आहे. विकेट देखील टाकल्या जात आहेत. बघूया पुढील चेंडू बाळाचा. सामना करतील आकाश. यावेळेस उडवलाय. बघितलं तर काय होतंय पाहूया. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय तो चौकार. फिल्डला खेळून काढलेला हा पटका. धावपलकावरती आपण धावा पाहतोय त्या. धाव संख्या आहे ती 67. उत्कृष्ट चौकार आपल्याला पाहायला मिळाला डीप फाईन लेगच्या दिशेने. आकाश यांच्या बॅटमधून पुढील चेंडू घेऊन येतील ते बाळा. सामना करेल आकाश. यावेळेस देखील मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु येतोय तो डॉट चेंडू आणि षटक संपलेला आहे. डॉटने षटकाची समाप्ती झाली. बघितलं तर 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 67. सदुसष्ट. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 67 धावसंख्या बनवली गेलेली आहे आतापर्यंत. आपण बघितलं तर धावपलकावरती येणार शेवटचं षटक कोण घेऊन येते बघावं लागेल. बघितलं तर शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जाणारं षटक असतं क्रिकेटमध्ये. आणि जबाबदारी टाकलेली आहे संघ नायकांनी ती एकनाथ भांगे उर्फ बळी. सामना करतील SP. यावेळेस उडवलाय आणि पाठवलाय तो डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. येतोय तो घणाघाती प्रहार. आसमानी टोला षटकार. धावपलकावरती जर धावा पाहिल्या तर 73. आता बघितलं तर सेमी क्रमांक 1 आहे. महत्वपूर्ण सामना. रंगतदार लढत आपल्याला बघायला मिळणार या सामन्यात, कारण कोणीही हार मानायला तयार नाहीये. प्रत्येकाला जिंकायचं आहे. पुढील चेंडू घेऊन येतील ते एकनाथ. यावेळेस फुलर लेनचा चेंडू. काय होतंय पाहूया. आणि ते येते ती विकेट. एक मोठी विकेट लॉंग अपला जरूर बाळा तैनात होते. थोडंसं सुरुवातीला वाटलं कुठेतरी नक्की जज करण्यात प्रॉब्लेम येतोय, परंतु चांगल्या पद्धतीचं जज पाहायला मिळाला आणि ते झेल कंप्लीट केला आणि ते ती विकेट. पाहिलं तर फुलर लेनचा चेंडू होता, परंतु त्याला लॉंग ऑफची दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता आणि तिथे येते ती विकेट. SP बॅक टू द पॉविलियन आपण पाहतोय. न्यू बॅटर आपण बघतोय युवराज. यावेळेस येतोय तो नो चेंडू. फ्री हिटचा चेंडू.
रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. पाहिलं तर पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली जाते. पंचांच्या माध्यमातून 9 चेंडू करार केलेला आहे, परंतु रेफर आपल्याला बघायला मिळतोय. महत्वपूर्ण सामना आहे. सेमी क्रमांक 1 ची लढत पाहतो. यानंतर आपण सेमी क्रमांक 2 मध्ये बघितलं तर करगणी विरुद्ध लेंगरे अशी लढत पाहणार आहोत. बघूया, तो सामना देखील पाहण्याजोगा ठरणार आहे. पाहिलं तर प्रत्येक संघामध्ये आज आपण एक आयकॉन पाहतोय. बघितलं तर चारही संघ बक्षीस पात्र झालेले आहेत. फक्त आणि फक्त पहिला, दुसरा, तिसरा कोण जिंकेल याचा अवकाश आहे. त्यासाठी संघर्ष आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. स्ट्रगल, कोण जिंकेल कोण हारेल काही माहिती नाहीये. क्रिकेट आहे. वाईड चेंडू, अतिरिक्त धाव मिळालेली. नो असणार नाहीये, वाईड आहे. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता. येतो पुन्हा एकदा डॉट. बघितले तर आतापर्यंत चांगल्या पद्धतीने षटक पाहायला मिळाले. नक्कीच मोठा फटका मारण्याचा फलंदाजाचा देखील प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु यश मिळत नाहीये. गोलंदाजीसाठी पुन्हा आपण पाहतोय बळी सामना करतील युवराज. यावेळेस देखील येतोय तो विकेट धावबाद स्वरूपात. यावेळेस उत्कृष्ट फटका पाहायला मिळतोय. कनेक्शन होतं तसं नव्हतं, परंतु जातो तो सीमा रेषा पार. येतोय तो षटकार. बघितलं तर ऑफिशियल पंचाच्या माध्यमातून अनोख्या शैलीमध्ये कळवलं जातंय. एक चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू टाकले गेलेले आहेत या षटकातील. एक चेंडू शिल्लक आहे. धाव संख्या आपण पाहतोय 80. अबकी पार 80 पार होते का बघूया. आतापर्यंत 80 बनवलंय. पाहिलं तर चांगल्या पद्धतीचा स्कोर धाव फलकावरती पाहायला मिळतोय. मध्यंतरीच्या यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फक्त उंची गाठली. डाऊन ग्राउंड मारलेला फटका, लॉंग ऑफला चेंडू जातोय. 2 मिळाले. तिसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय. पंच या धावा किती सर? ऑफिशियल पंच
पंच आपला निर्णय सांगा. धावा किती? सेमी क्रमांक 1चा आपण थरार पाहतोय. साहेब प्रेमी चषक 2025 अगदी साध्य फाउंडेशन आयोजित आपण फायनल डे पाहतोय. महत्वपूर्ण सामना. धावा येत आहेत ते या सर. बघितलं तर धाव फलकावरती आपण धावा पाहतोय 82. बनवायचे आहेत त्या 83. पहिला डाव आपण पाहिला तर 82 धावसंख्या जमवली गेली आहे धाव फलकावरती. आता पहिले तर खरसुंडी संघ पाठलाग करण्यासाठी येईल. त्यांना बनवावे लागतील त्या जिंकण्यासाठी 83. 6 षटकामध्ये बघितलं तर नक्कीच महत्त्वपूर्ण सामना. सेमी क्रमांक 1 आपण मैदानामध्ये पाहतोय. चांगल्या पद्धतीचा सामना होणार यात काही शंका नाही आहे. बघितलं तर धाव संख्या झालेली आहे ती धावपलकावरती घरणी की बेरगळवाडी संघाची ती 82. खरसुंडी संघाला जिंकण्यासाठी बनवायचे आहेत त्या 83. बघितलं तर खरसुंडी संघाकडून 2 सलामीवीर आपण पाहतोय. भाऊसो आणि संदीप पवार. बघितलं तर आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. खरसुंडी संघाकडून आपण 2 सलामीवीर पाहतोय. सँडी आणि भाऊसो. अगदी बघितलं तर संदीप पवार हे एक मोठं नाव आपण पाहतोय मैदानामध्ये. या अगोदरच्या पहिल्या डावामध्ये बघितलं तर अक्षय भोसले यांनी मनोरंजन केलं. आता बघितलं तर संदीप पवार. कारण नाव एका दिवसात होत नाही आहे. कित्येक दिवस कष्ट करावं लागतं. कित्येक उन्हाळे पावसाळे पहावे लागतात. त्यानंतर मग मात्र माणूस यश प्राप्त करतो आणि कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही आहे. फुकट काही मिळत नाही आहे. कारण बघितलं तर जीवनात स्वतःला कधीही तुटू देऊ नका. बघितलं तर लोक देवाची मूर्ती तुटल्यानंतर घरातून बाहेर काढतात. मग आपण तर माणूस आहोत. चला सामन्याला सुरुवात होते. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. लेट्स प्ले.
गोलंदाजीसाठी पाहतोय आपण किरण, सामना करतील भावसू. आणि ते डीप फाईन लेगला चेंडू जातोय, सी मार रेषा पार येतोय तो चौकार. पुढील चेंडू आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज असतील ते किरण, फलंदाजीसाठी भावसो. यावेळेस हवं तसं कनेक्शन आपल्याला बघायला मिळत नाहीये, परंतु काय होतंय पाहूया. अगदी बघितले तर येतोय तो चौकार. पुढील चेंडू बघितलं तर स्क्वेअर लेग वरून धावत अक्षय यांनी प्रयत्न केला होता, परंतु चेंडू त्यांना चकवा देऊन गेला तो चौकार. आणि ते धक्का क्रमांक लागतोय तो एक, मोठी विकेट. बघितलं तर एक मोठी विकेट. नक्कीच उमेश पासून थोडासा चेंडू कुठेतरी दूर जात होता, परंतु उत्कृष्ट झेल. आता चूक करून चालणार नाही. महत्वपूर्ण सामना आहे, कारण चुकीला माफी नाही आहे. बघितलं तर स्ट्रायकवर आपण पाहतोय खरसुंडी संघाचा आयकॉन, बघितलं तर संदीप पवार. मोठ्या सामने खेळण्याचा अनुभव या खेळाडूकडे देखील आहे. यावेळेस फील्डला खेळून काढलेला हा फटका लॉंग ऑफची दिशा निवडली होती आणि येतोय तो चौकार. धावसंख्या आपण पाहतोय 13. एक षटकाच्या समाप्तीनंतर 1-13. यानंतरच्या सामन्याचा टॉस होतोय. चला, दोन्ही संघनायक करगणी आणि लेंगरे, दोन्ही संघनायक इथे उपस्थित राहा. या विनंती आहे दोन्ही संघनायकांना, करगणी आणि लेंगरे. पाहिलं तर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय आयकॉन खेळाडू अक्षय भोसले. फलंदाजीमध्ये नक्कीच मनोरंजन केलं. आता बघूया गोलंदाजी कशा पद्धतीची राहते. स्ट्राईकवर आपण पाहतोय शशी. एक षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावा पाहतोय, त्या धावफलकावरती 13. दुसरं षटक बघतोय आपण. यावेळेस उडवलाय. यावेळेस प्रयत्न चांगला होता, परंतु काय होतंय, येतोय तो षटकार. मिळतील त्या 6 धावा. मारा केला होता, परंतु त्यानंतर 2 तेज तर्रा चेंडू बघायला मिळत आहेत जरूर आपल्याला. आतापर्यंत बघितलं तर चांगल्या पद्धतीचे षटक राहिलंय. एक मोठा फटका जरूर आलाय. पुढील चेंडू यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पुन्हा एकदा येतोय तो डॉट चेंडू. आता बघितलं तर लगातारचे
3 चेंडू आपण डॉट पाहिलेत. तेच तर्रार चेंडू फेकले जात आहेत. उत्कृष्ट फटकेबाजी या अगोदर त्यांनी केली होती. आता गोलंदाजीमध्ये देखील तशीच चमक दाखवताना आपण पाहतोय. या वेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. पडल्यानंतर नक्कीच कोण अँगल बदलून चेंडू बाहेरच्या दिशेने निघतोय म्हणजे फलंदाजाला समजू शकत नाहीये. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न नक्कीच शशीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु गोलंदाज कुठेतरी नक्कीच वरचढ ठरताना आपण पाहतोय या सामन्यामध्ये आतापर्यंत पाहिलं तर. इथे देखील उत्कृष्ट चेंडू टाकला. एक लाईन आणि एक लेंथ पकडून चांगल्या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि येतंय ते डॉटनिशी षटकाची समाप्ती बघितली तर धावसंख्या झालेली आहे ती फक्त आणि फक्त 19. 2 षटकाच्या फक्त आणि फक्त पहिल्या चेंडूवरती एक मोठा हवाई फायर पाहायला मिळाला. त्यानंतर लगातारचे 5 चेंडू डॉट फेकण्यात यश आलेलं आहे. बघूया कशा पद्धतीने पुढे सुरुवात केली जाते. बघितलं तर खरसुंडी संघासाठी आणखीन चांगली आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आयकॉन खेळाडू मैदानामध्ये खेळत आहेत. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय 19. बघूया वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय तो किरण. सामना करतील संदीप. आता बघितलं तर पॉवर प्लेचं खेळ संपलेला आहे. आता डीपला आपल्याला खेळाडू नक्कीच बघायला मिळतील. यावेळेस ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू टाकला होता. लॉंग ऑनची दिशा निवडलेली आहे आणि धाव मिळते ती फक्त आणि फक्त 1च. पाहिलं तर चांगल्या पद्धतीचे चेंडू टाकले जातात. या अगोदर आपण पाहिलं उत्कृष्ट षटक फेकले गेले. एक षटकार जरूर तिथे चान्स देखील क्रिएट केला होता परंतु क्षेत्ररक्षकापासून थोडासा चेंडू दूर राहिला. त्यानंतरचे लगातारचे 5 डॉट पाहायला मिळाले. यावेळेस उडवलाय आणि चेंडू सुटणार नाहीये. बघितलं तर सुरुवातीला नक्कीच क्षेत्ररक्षक थोडेसे सूर्याचा प्रभाव डोळ्यावरती पडतोय वाटत होतं परंतु पकडला इथे विकेट. लेंगरे संघाने टॉस जिंकलेला. त्यांच्या निर्णयाची आपण प्रतीक्षा करत आहोत. चला हा सामना कंटिन्यू करत आहोत आपण. बघूया मैदानाकडे, मैदानाच्या दिशेने जाऊया. बघितलं तर स्ट्राईकवर आपण पाहतोय सादिक सर. एक अनुभव या खेळाडूच्या मागे नक्कीच आहे. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न केला होता. येतोय तो डॉट चेंडू. आता बघितलं तर कुठेतरी नक्कीच क्षेत्ररक्षण करणारा संघ थोडासा वरचढ ठरताना आपल्याला बघायला मिळतोय. या अगोदरचे षटक बघा अक्षयच्या बाबतीत बघितलं तर 5 चेंडू डॉट काढण्यात यश प्राप्त झालं होतं. यावेळेस बघूया. यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेऊन फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न नक्कीच करत होता आणि मिळते ती फक्त आणि फक्त 1च धाव. बघितलं तर आव्हान सोपं नाहीये कारण आपण पाहतो सेमीफायनल म्हणजे फायनल सारखाच सामना आपल्याला बघायला मिळतोय. कारण कोणताही सामना आज आपल्याला कमी पाहायला मिळणार नाही. ते त्याच्या खालती आकाश आणि येते ती विकेट मोठी आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू द पॅव्हिलियन आयकॉन खेळाडू संदीप पवार. या षटकातील बघितलं तर 5 चेंडू टाकले गेलेले आहेत. 1 चेंडू येणारा शिल्लक असेल. आता बघितलं तर नक्कीच मोठी विकेट प्राप्त करण्यात बेरगळवाडी घरनिंगी संघाला यश प्राप्त झाले. या खेळाडूकडे नक्कीच क्षमता होती परंतु आता थोडंसं निराशाजनक कामगिरी राहिली आहे. कधी काळी चांगला खेळ होईल, कधी काळी आपण फ्लॉप देखील जाऊ. प्रत्येक वेळेस आपण संघाच्या मनासारखी कामगिरी आपल्याकडून होणं अपेक्षित नाही आहे. आपल्याला फक्त आणि फक्त फटकेच देऊन जाणार आहे. न्यू बॅटर आपण पाहतोय आकाश. अक्षय पाहतोय. बघितलं तर मोठी विकेट प्राप्त झालेली आहे. तिथे कोणतीही चूक आपल्याला बघायला मिळाली नाही आहे.
यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फक्त उंची प्राप्त होते, दुरी कमी, डाऊन दी ग्राउंड. बघितलं तर लॉंग ऑन होऊन आकाश धावत आले आणि भेटते ती एकच धाव. बघितलं तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 22. आता बघितलं तर पाठलाग करायचा आहे त्या एकूण 83 बनवायच्या होत्या, त्यातल्या आतापर्यंत बघितलं तर 22 बनवल्या गेलेत 3 षटकामध्ये. उर्वरित 3 षटकाचा खेळ शिल्लक आहे. काही होऊ शकतं, क्रिकेट आहे, कोणालाही कमी समजणं चूक ठरू शकते. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं षटक घेऊन येतोय अक्षय. सामना करतील अक्षयच, अक्षय विरुद्ध अक्षय. यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता, तेच तर चेंडू बघायला मिळतोय आणि बघितलं तर रेपर रेपर मागितलेला आहे. चला तिसरे पंच लवकरात लवकर चेक करा. बघितलं तर दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय आनंदरावजी पिसाळ यांचे नातू सन्माननीय महेंद्रजी पिसाळ यांचं देखील इथं या सामन्यासाठी आगमन झाले. फायनलच्या दिवशी त्यांनी वेळेत वेळ काढून इथे उपस्थिती दर्शवली, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्याच समवेत सन्माननीय हनुमंत माने यांचं देखील इथं आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. बघितलं तर प्रेक्षक थोडेसे आपल्याला कमी बघायला मिळतात, परंतु फायनल पाहण्यासाठी जरूर इथे प्रेक्षकांची वर्णी लागेल. साहेब प्रेमी चषक 2025 साध्य फाउंडेशन आयोजित आपण हे सामने पाहतोय. दिनांक 14 डिसेंबर 2025 पासून आपण हे सामने सुरू होताना पाहिले. पहिल्या दिवशी पाहिलं तर लेंगरे संघाने प्री क्वार्टर पास केला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी बघितलं तर खरसुंडी संघाने प्री क्वार्टर पास केला, त्यानंतर तिसऱ्या दिवशी बघितलं तर करगणी संघाने प्री क्वार्टर पास केला आणि चौथ्या दिवशी पाहिलं तर घरी बेरगडवाडी या संघाने प्री क्वार्टर पास केला आणि शेवटच्या दिवशी ते धडक मारलेली आहे. बघितलं तर या अगोदर जे सामने होते ते फक्त आणि फक्त आपली तोंडी परीक्षा किंवा सराव परीक्षा म्हणून आपण जे शाळेमध्ये पाहतो तशा पद्धतीची परीक्षा होती. आज असेल ती फायनल वार्षिक परीक्षा असणार आहे. पंचांच्या निर्णयाची आपण प्रतीक्षा पाहतोय. नो चेंडू. आता बघितलं तर उघडा डोळे पहा नीट, येणारा चेंडू असेल फ्री हिट. कोणती लागते हिट पाहूया नीट, बघूया. नो चेंडू आहे, अतिरिक्त धाव मिळालेली, फ्री हिटचा चेंडू. चला स्ट्राइक वरती आपण पाहतोय अक्षय, गोलंदाजीसाठी देखील अक्षय. यावेळेस देखील कोणतीही धाव मिळणार नाही. बघितलं तर झेल पकडला असता तरी देखील फलंदाज आउट होऊ शकला नसता, कारण फ्री हिटचा चेंडू होता, परंतु फलंदाजाला त्याचा मोठा फायदा घेता आलेला नाहीये. बघितलं तर फील्डमध्ये आपल्याला चेंजेस पाहायला जरूर मिळत आहेत. विचार केला तर डीप फाईन लेग, त्यानंतर स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ
अशी आपल्याला फील्ड प्लेसमेंट पाहायला मिळते. यावेळेस देखील दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट चेंडू फेकला जातोय, तेच तर्रार चेंडू. आता आयकॉन कसा असावा तर बघा, फलंदाजीमध्ये देखील चांगल्या पद्धतीचा खेळ राहिलाय आणि गोलंदाजी देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने टाकली जाते. उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये अक्षय यांच्या माध्यमातून. परंतु फलंदाज साठी पाहिले तर देखील अक्षय आहे. मोठे फटके खेळावे लागतील कारण येणारा प्रत्येक डॉट चेंडू थोडंसं कुठेतरी खरसुंडी संघाला अडचण निर्माण करणारा ठरू शकतोय. यावेळेस देखील तेच तर्रार चेंडू पडल्यानंतर गतिमान चेंडू जातोय आणि येतोय हा वाईड. अतिरिक्त धावेमध्ये बरं, चला रेपर मागितलेला आहे. पंच थोडस पाय उचलून या. कोणताही विलंब करू नका. यानंतर आपण सेमी क्रमांक 2 चा थरार पाहणार आहोत. आता बघितलं तर क्रिकेट आहे. आजचा दिवस फायनल डे आपण पाहतोय. साहिब प्रेमी चषक 2025 साहित्य फाउंडेशन आयोजित येणाऱ्या सर्व खेळाडूंचं व क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रेक्षकांसाठी पर्वणी असणारे सामने पाहिलं तर एकेकाळी लोक सायकलवरून क्रिकेट पाहायला जायचे, चालत जायचे. आता गाडी झाली तरी पण येऊ वाटत नाही बघण्यासाठी. आता लाईव्ह पाहतात घरून बसून. सावलीला आपलं बसलेलं बरं म्हणतात. आता कुठं, आता थंडीचे दिवस आहेत. तोपर्यंत आपण डिसिजन पेंडिंग आहे. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा पाहतोय आपण. रेपर जरूर केला होता. वाईड, ठीक आहे. पंचांचा निर्णय अंतिम आहे. तेच तर्रार चेंडू. रफ्तार का सौदागर आपण पाहतोय. तेच तर्रार चेंडू फेकले जात आहेत. 3 चेंडू झालेले आहेत या षटकातील. बघितलं तर पुढील चेंडू घेऊन येतील अक्षय. अक्षय विरुद्ध अक्षय आपण पाहतोय. यावेळेस देखील बघितलं तर तेज तर्रार चेंडू फेकला जातोय. फलंदाजाला काही समजू शकत नाहीये. फलंदाज जरूर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु चेंडू तेज तर्रार जातोय. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अक्षय यांच्या माध्यमातून. यावेळेस डान्सिंग डाऊन दी ट्रॅक मारलेला फटका. बघूया काय होतंय. जेल सुटलेला आहे. धाव कोणती घेतलेली नाहीये फलंदाजांनी. बघितलं तर खरसुंडी संघ कुठेतरी नक्कीच बॅकफूट वरती आपल्याला बघायला मिळतोय. विचार केला तर घरनिकी बेरगडवाडी संघ आपल्याला थोडासा फ्रंट फूट वरती नक्कीच बघायला मिळतोय, कारण या अगोदर एक मोठी विकेट मिळवण्यात यश आलं. यावेळी देखील तेज तर्रार चेंडू. उत्कृष्ट षटक पाहायला मिळालं. डॉटनिशी षटकाची होती समाप्ती. बघितलं तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 24. बघितलं तर फक्त आणि फक्त अतिरिक्त धावाच या षटकामध्ये 2 खर्च केलेले आहेत. अन्यथा कोणत्याही धावा दिलेल्या नाही आहेत या गोलंदाजाने. बघितलं तर खरसुंडी संघाकडून आयकॉन खेळाडू संदीप पवार बाद झाल्यानंतर नक्कीच थोडीशी कुठेतरी संघामध्ये अडचण निर्माण होताना आपण पाहतोय.
येणारे 12 चेंडू 59. यावेळेस उडवलाय चेंडू जातो सीमा रेषा पार येतोय हा षटकार. सादिक सर यांच्या बॅट मधून आलेला हा हवाई फायर आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. सेमी क्रमांक 1 ची लढत आपण पाहतोय. जो जिंकेल तो फायनल साठी पात्र. त्यामुळे जीवाची बाजी लावली जाते. बघितलं तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सादिक सर याच्या माध्यमातून आपल्याला या अगोदरच्या डावामध्ये पाहायला मिळाले. आता फलंदाजी करण्याची वेळ आलेली आहे. एक षटकार जरूर मारला, आणखीन किमान 5-7 तरी षटकार मारावे लागतील. यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटची बाहेरची कडा घेऊन चेंडू पाठीमागे ट्रॅव्हल करत होता. कोणतीही धाव मिळणार नाही. येतोय तो निर्धाव चेंडू. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय SP. पुढील चेंडू सामना करतील सादिक सर. यावेळेस देखील उत्कृष्ट चेंडू पाहायला मिळतोय. थोडीशी लाईन नक्कीच चेंज केली आणि फलंदाजाचा मानस ओळखला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाजाच्या माध्यमातून देखील आपल्याला बघायला मिळाला, परंतु येतोय तो पुन्हा एकदा डॉट. उत्कृष्ट चेंडू पाहायला मिळतोय. तेच तर्रार चेंडू फेकले जात आहेत गोलंदाजांच्या माध्यमातून. या अगोदरचं षटक देखील तेच तर्रार फेकलं गेलं होतं. बघितलं तर अक्षय यांच्या माध्यमातून आता SP देखील तशाच पद्धतीची गोलंदाजी करताना आपण पाहतोय. यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. प्रत्येक वेळेस फलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतात, परंतु यश मिळत नाहीये आणि नक्कीच फलंदाज निराश असतील. बघितलं तर आता विचार केला तर बघितलं तर घरनिकी बेरगडवाडी संघाची गाडी पटरीवर तेज तरार धावताना आपण पाहतो. यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न होता, स्विच हिट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट निशी षटकाची होते समाप्ती. बघितलं तर 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 30. जिंकण्यासाठी 6 चेंडू 53. आता अशक्य झाले, शक्य नाहीये आता. बघितलं तर खूप म्हटलं जातं दिल्ली अभी दूर आहे, तसं आता विजय फार दूर राहिलाय खरसुंडी संघापासून. कारण सुरुवातीच्या षटकामध्ये विचार केला तर आयकॉन खेळाडू बाद झाल्यानंतर नक्कीच संघाने सर्व थोडेसे नक्कीच गोलंदाजीसाठी आपण पाहतोय उमेश. शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते उमेश. 6 चेंडू 53. यावेळेस पुलरलेनचा चेंडू देखील फलंदाजाला हवा तसा मारता आलेला नाहीये आणि येते ती फक्त आणि फक्त एकच धाव. आता बघितलं तर समीकरण बघितलं तर 5 चेंडू 52. येणारी 5 चेंडू 52. बघितलं तर औपचारिकता बाकी आहे सामन्यात. जवळजवळ विजय संपादन केलाय. येणारे 5 चेंडू टाकावे लागतील. उत्कृष्ट चेंडू फेकला जातोय. चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय. स्लोवर वनचा मारा, त्यानंतर फिंगर रोल केले जातात. गोलंदाज अगदी चतुर आहे. बघितलं तर फलंदाजीसाठी आपण पाहतोय सादिक सर. गोलंदाजीसाठी बघितलं तर अनुभवी खेळाडू ते देखील आहेत उमेश. बघूया, चांगलं बॅटल आपल्याला बघायला मिळत आहे. येणारे 4 चेंडू. यावेळेस देखील चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला आणि युवराज कोणतीही करणार नाहीये चूक. येते ती विकेट. सादिक सर बॅक टू दी पॅव्हिलियन. आता बघितलं तर नक्कीच खरसुंडी संघ कुठेतरी थोडासा निराश पाहायला मिळतोय.
बघितलं तर सुरुवातीला पहिल्या डावाचा विचार केला तर तब्बल 82 धावसंख्या बनवली होती. 83चा पाठलाग करत असताना दुसऱ्या डावामध्ये धावाचा पाठलाग करताना कुठेतरी खरसुंडी संघ नक्कीच आपल्याला गारद झालेला पाहायला मिळतोय. थोडंसं खराब प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालंय. आतापर्यंत जर आपण धावफलकावरती धावा पाहिल्या तर अलॉंग दी कार्पेट चेंडू जातोय स्क्वेअरच्या दिशेने. तिथे रोहित फील्ड करतील तोपर्यंत मिळणार आहे ती एकच धाव. येणारे 2 चेंडू शिल्लक. यावेळेस देखील उत्कृष्ट चेंडू पाहायला मिळतोय. स्विंग उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू अगदी फिरकी घेतोय. येतोय तो डॉट चेंडू. येणारा शेवटचा चेंडू जवळजवळ आता बघितलं तर घरनिंकी बेरगडवाडी संघाच्या आणि ते विजय प्राप्त केलेला आहे तो सेमी क्रमांक 1 मध्ये घरनिंकी बेरगडवाडी या संघाने. बोथ टीम्स कॉंग्रॅच्युलेशन.